हॅलो फ्रेंड, हे बघा, हे मिरचीचं लोणच्याचं मी तुम्हाला अगोदर ते भाजून घेतलेलं दाखवलं. नंतर मग हे जाडसर असं मिक्सरमधून भांड्यात काढून घेतलं आहे बघा. हे असं मसाला असतो. हा मसाला याच्यात टाकायचा आहे. तर मी लिंबू एक पिळला, मीठ टाकलं आहे. मिठाने चांगल्या मिरच्या हे करून घ्यायच्या आणि एक लिंबू टाकलं आहे पुरा. तुम्ही अजून पण टाकू शकता आंबटसाठी, पण मी एकच टाकलं आहे. आणि मिरच्या आता ह्या मसाल्यामध्ये हळद, हे बघा, हळद टाकणार. एक चमचा हळद आहे. असं मिक्स करून घ्यायचं हळद टाकून. असं मी मिक्स केले आहेत. लवंग्या मिरच्या आहेत, तिखट आहेत, पण नंतर खाताना आपल्याला अजिबात तिखट लागत नाही, मस्त लागतात मसाला मुरल्यानंतर. हा मसाला एकदम मस्त आहे. तुम्ही एकदा ह्या मसाल्यामध्ये करून बघा. मिरचीचं लोणचा कैरीचा पण होऊ शकतो, मिरचीचा पण, आणि गाजर हे जे आपण करतो ना मसाला, हा मसाला काढायचा. आणि मग तेल मी गरम करत ठेवलेलं आहे, ते थंड होऊन दे. थंड झाल्यानंतर मी या भरणीत आपण टाकायचं आहे. तर आता ह्या मसाला मी अंदाजानुसार टाकते, कारण जास्त झालेला आहे म्हणून मी 1 वाटी घेतला. हे बघा, हे असं मिक्स काढून घ्यायचं. हे बघा, मसाला कालवला, असं छान कालवायचं, मस्त एकजीव करायचं. म्हणजे ते मिरचीमध्ये मसाला गेला पाहिजे, ह्या मिरचीमध्ये मसाला गेला पाहिजे असं आपण कालवायचं. अंदाजानुसार आपण मसाला टाकू शकतो. मसाल्याची चव खूप छान असते आणि त्या मसाल्यामध्ये मिरची तुम्ही खाऊन बघा एक दिवस, आणि असा मिरचीचा लोणचा करून बघा. आणि हा आता मी बरणीत ठेवणार. हा आपण कालवलेला आहे आणि बघा मसाला पण आहे, तो तेलामध्ये तो एकजीव होणार नंतर, मिरची आणि मसाला. पण हा थोडासा मीठ टाकूया. मीठ मी कमी टाकला होता, पण थोडा टाकूया आपण. जरा खारच पाहिजे, कारण तो राहतो ना मसाला आपला. मी हा थोडाच बनवते, तुम्ही जास्त पण बनवू शकता. आणि मसाल्याचं मग प्रमाण पण आपण जास्त घेऊ शकतो नंतर. पण हा मी नंतरला ठेवला आहे, लिंबूचा लोणचा करायचा आहे म्हणून हा मसाला ठेवलेला आहे. हा आपण आता मिरचीचा घेतलेला आहे करायला. आता हा मी भांड्यात टाकते. हे बघा, हे असं मिक्स करून हाताने मिक्स करायचं आहे पूर्ण, की त्या मिरचीमध्ये, आणि मध्ये कापायचे. आपण मिरचीमध्ये भरून पण करू शकतो, पण मी असं मिक्स करते, कारण लहान लहान आहेत ना मिरच्या. मोठ्या असल्या तर आपण ते मसाला आपण मिक्स करायचा आणि तो भरायचा मीठ आणि हळद वगैरे टाकून मसाल्यामध्ये. पण मी तसं न करता, कारण हे मिरच्या लहान असल्यामुळे मी असं करते. हे आता झालं आहे एकजीव मस्त. आता मी ह्या माझ्या ह्याच्यामध्ये बरणीमध्ये ठेवते काचेच्या, आणि त्याच्यात वर मी तेल टाकणार आहे. गरम करून थंड करायचं तेल, नंतर टाकायचा. हा मिक्स केलं आहे मी आता, सगळं एकजीव झालं आहे. आणि हा मसाला पण आपण टाकू शकतो नंतर वरती असं. हे बघा, ह्या मिरच्या आहेत. आणि असा लोणचा तुम्ही एक दिवस करून बघा. सोपं आहे, एकदम सोपं आहे, आणि हा वर्षानुवर्ष टिकतो मग आपला लोणचा. हे बघा, आता याच्यानंतर मी तेल टाकणार आहे. तेल जरा गरम केलेलं आहे, तो थंड झाल्यावर मी टाकते. मग तेव्हा नंतर झाल्यानंतर तुम्हाला मी परत व्हिडिओ घेऊन येते. चला बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.